तसं हे आमच्या 5वीलाच पुजलेलं आहे, की आमच्या सोबतच होतं. आम्हाला कुठं जायचं असतं नेमकं काहीतरी प्लॅन खराब होता आमचा. तसंच पल्लवीचा बर्थडे होता म्हणून आम्हाला बर्थडे सेलिब्रेशनसाठी जायचं होतं. नेमकं काय झालं, की साक्षीच्या गाडीत पेट्रोल नव्हतं. त्याच्यामुळं आमचा सगळा गोंधळ उडाला आणि तुम्ही बघू शकता पेट्रोल काढल्यानंतर आम्ही लगेचच निघालो लोकेशनवर जिथं आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. तर हे लोकेशन इस्कॉनच्या साईडला होतं. पुण्यामध्ये इस्कॉन तुम्हाला माहिती असेल त्या साईडला आहे हे लोकेशन. फायनली लोकेशनवर पोहोचलेलो आहोत आणि ज्या कामासाठी आलो होतो ते सक्सेसफुल होताना खूप आनंद होतोय. जोक्स अपार्ट. पण हे जे लोकेशन आहे ना, हे मला खुशीने सजेस्ट केलं होतं, की आपण इथं जाऊयात म्हणून. कारण का ती तिथं अगोदर गेली होती आणि खूप छान अँबियन्स आहे. मला तर फार आवडलेलं आणि तिकडचं फूड पण मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे, की ॲक्चुअल फूडची क्वालिटी कशी होती आणि ते बघण्यासाठी पुढं बघा. तर हा जो व्हिडिओ काढतेय ना मी, तर आमचं एक असं स्ट्रगल चालू होता, की फोटोमध्ये या रे यार, व्हिडिओमध्ये या. पण माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या खूप अशा नाटकी आहेत. तुम्ही बघूच शकताय, की त्यांना खूप असं चंचलपणा येतो अंगामध्ये. तर झालं असं होतं, की निशाला म्हणजे काही कारणास्तव घरी लवकर जायचं होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला केक लवकर कापायचा होता. तर आम्ही खाली न बसता आम्ही विचार केला, की वरती बसूयात आणि वरती असं झालं होतं, की वरती डेकोरेशन पण ऑलरेडी होतं. त्याच्यामुळे आम्ही पुरेपूर फायदा घेतलाय त्या गोष्टीचा. तर आम्हाला खूप हसायला येत होतं, की आम्हाला कळत नव्हतं, की आम्हाला लाज वाटत होती, की काय करायचं, वरतीच कापायचं काही खाली खाली कापायचं केक. तर फायनली केक कापलाय आणि तुम्ही बघू शकता ही निशा आहे, हिचं लग्न झालंय. तिचा पण ब्लॉग तुम्ही जाऊन बघा, खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आणि खूप जास्त एन्जॉय केलंय तिचं लग्न. तर प्लीज जाऊन बघा, मी तुम्हाला लिंक शेअर करते ह्या ठिकाणी. तर फायनली आता केक अरेंज करून झाला आणि झालं असं, की आम्ही केक सोबत एक स्पार्कल आणलं होतं आणि आम्हाला असं वाटलं, की काही काही वेळेला काय होतं, की स्पार्कल लावली, की असं एकदम जास्त असं फटाकडी फुटल्यागत आवाज येतो आणि वरती उडतं. पण ह्या वेळेस उलटच झालं, की आम्ही लावायला गेलो आणि त्याच्यातून काहीच म्हणजे आगच आली नाही. आम्हाला एवढा म्हणजे असं झालं, की यार शिट यार, मूडच गेला आमचा त्या ठिकाणी. पण जाऊ द्या असो, आमचं बर्थडे सेलिब्रेशन तर खूप छान झालं. फायनली आम्ही केक कट केला, सेलिब्रेशन केलं आणि खूप एन्जॉय केला. फोटोज वगैरे काढले. सगळ्यांचे एक बारी होऊन सगळ्यांनी फोटोज काढून घेतले आणि स्पेशली माझा तर मी व्हिडिओ काढायला लावलाय. कारण का मला तुम्हाला दाखवायला खूप आवडतं आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघायला आवडतात का नाही हे नक्की कमेंट करून सांगा एकदा. तर फायनली केक वगैरे कट करून झाल्यानंतर आमच्या डोक्यात असा विचार आला, की आता वरती खूप म्हणजे सफोकेट होत होतं, बंद वाटत होतं. मग आमचा विचार आला, की आम्ही खाली जाऊन बसूयात. ठीक आहे. आम्हाला खायचं होतं त्याच्यामुळे आम्ही सगळेजण खाली गेलो आणि इकडचा मेनू सांगायचा झाला तर पावभाजी प्लस तुम्ही पुलाव खाऊ शकता किंवा मग तुम्हाला अदर्स आयटम म्हणजे तुम्ही पिझ्झा मागवू शकता, तुम्ही बर्गर मागवू शकता. तुम्हाला अजून मील पण तिथं अवेलेबल आहे. म्हणजे खूप छान ऑप्शन होते. पण विचार असा झाला, की पावभाजीच मागवावी कारण का खुशीने ट्राय केलेलं आहे तिथं आणि पुलावचं तर क्वांटिटी जरा कमी येते त्याच्यामुळे आम्ही ते काही मागवलेलं नव्हतं. आता पावभाजीचा रिव्ह्यू देतेय. आता एकदम खराखुरा रिव्ह्यू आहे. तर तुम्ही माझं एक्सप्रेशन बघू शकता. पावभाजीचा एक घास खाल्ल्यानंतरच एक नंबर म्हणजे टेस्ट तर एक नंबर होती. मीडियम स्पायसी होती. स्पायसी लोकांसाठी जरासा प्रॉब्लेम आहे, पण मीडियम स्पायसी होती आणि एकदम बटर वगैरे सगळं इन्क्लूड होतं. तर तुम्ही प्लीज जा इस्कॉनच्या साईडला वगैरे, कात्रज वगैरे साईडला असाल तर एकदा भेट द्या. खूप छान लोकेशन वगैरे आहे. फायनली आमचं फोटोशूट वगैरे करून झाल्यानंतर सुद्धा आम्ही परत एकदा फोटोशूट केले. ते म्हणजे फोटोशूट करून झाले आणि तर म्हणजे हा व्लॉग इथेच संपतोय. बघण्यासाठी थँक यू, धन्यवाद.